नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, नुकतंच केंद्र सरकारने रेशन कार्ड 2.0 हे ॲप लॉन्च केलेले आहे। या ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून आता नाव कमी किंवा त्याच्यामध्ये रेशन कार्डमध्ये नाव ॲड करू शकतात। तुम्ही रेशन कार्डमध्ये नाव कशा पद्धतीने ॲड करू शकतात हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, मी असंच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अपडेट स्कीम आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया की तुम्ही तुमचं रेशन कार्डमध्ये नाव घरी बसून कशा पद्धतीने ॲड करू शकतात। यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर मेरा राशन हे ॲप डाउनलोड करायचं आहे। हे ॲप डाउनलोड नंतर तुम्ही त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तिथं तुम्ही जेवढेही रेशन कार्डमध्ये नावं असतील आणि त्यांची जरी आधार कार्ड हे लिंक असतील किंवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याच्यापैकी कोणाचा तरी एक आधार कार्ड नंबर तुम्ही तिथं टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर तिथं टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल आणि OTP तुम्ही सबमिट केल्यानंतर त्यानंतर तुम्ही सक्सेसफुली त्या अकाउंटमध्ये लॉग इन करून घेणार। त्यानंतर पुढे कशा पद्धतीने तुम्हाला आता तुमचा मेंबर ॲड करायचा आहे किंवा कोणाचं नाव तुम्हाला त्या रेशन कार्डमध्ये ॲड करायचं आहे ते आता आपण पाहूया। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचं ॲप लॉग इन होईल। हे बघा मित्रांनो, इथं आता OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे ते लॉग इन होईल। आता बघा मी OTP आलेला आहे आणि OTP आता टाकून घेतो। हे बघा, आता माझं अकाउंट हे लॉग इन झालेलं आहे। वरती माझं जे डिजिटल रेशन कार्ड आहे तेही दिसत असेल, त्याच्यामध्ये रेशन कार्ड डिटेल्स वगैरे सगळे आहे माझी। आता तुम्हाला नाव ॲड करायचं, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वरती टॉप बॉटमला एक ऑप्शन असेल फॅमिली डिटेल्समध्ये तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर ॲड फॅमिली मेंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 9 स्टेप आहेत, त्या 9 स्टेप तुम्हाला पूर्ण करायचे। बघा मी आता इथं सगळी माझी डिटेल्स भरून घेतो, जी की बेसिक डिटेल्स म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, एवढी डिटेल्स आहेत ती फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला भरायची। इथं बघा तुमचं नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव ज्याचं ॲड करायचं आहे त्याचं। त्यानंतर त्याचं लोकल लँग्वेजमध्ये नाव टाकायचं आहे। लोकल लँग्वेज म्हणजे तुम्ही मराठीमध्ये जरी टाकलं तर मराठी लँग्वेज इथं सपोर्ट करत नाही, म्हणून ते नावही तुम्ही इंग्लिशमध्येच टाका। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ येईल। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला खाली अजून जे तुमची आईचं नाव किंवा वडिलांचं नाव हे टाकायचं असेल, जसं आधार कार्डवर नाव असेल त्याच पद्धतीने तुम्ही इथं नाव टाका, नाहीतर तुमचं रिजेक्ट होऊ शकेल। मित्रांनो, आता मी ते डिटेल्स भरून घेतो। हे बघा इथं खाली मी आता आधार कार्डनुसार माझ्या वडिलांचं नाव आणि आईचं नाव टाकणार आहे। त्यानंतर तिथं खाली शो होईल। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथं मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकतात जो तुम्हाला इथं टाकायचा असेल। त्यानंतर खाली ईमेलचा ऑप्शन आहे, ईमेलचा ऑप्शन तुम्ही स्किप करू शकता, हे ऑप्शनल आहे तुमच्या। त्यानंतर तुम्ही 2 नंबर स्टेपवर याल। 2 नंबर स्टेपवर तुम्हाला तुमची EPIC डिटेल्स भरायची। EPIC डिटेल्स म्हणजे तुमचं जे मतदान कार्ड असेल त्याचं EPIC नंबर तिथे टाकायचा आहे आणि त्याची जी त्यानंतर मी आलेलो आहे आता 3 नंबर स्टेपवर। इथं तुम्हाला तुमचं ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय चूज करायचा आहे। तुम्ही कुठला व्यवसाय करता, गव्हर्नमेंट एम्प्लॉई, प्रायव्हेट एम्प्लॉई किंवा सेल्फ ओनर असाल, तर खूप सारे ऑप्शन इथं अवेलेबल आहेत। याच्यापैकी कुठलाही एक ऑप्शन तुम्ही चूज करू शकता जो तुम्हाला सुटेबल असेल तो। त्यानंतर खाली तुमचं ॲन्युअल इन्कम किती आहे तेही तुम्हाला मेन्शन करावं लागेल। मी आता इथं हे चूज करून घेतो की कुठलं ॲप्लिकेबल होतं आहे। त्यानंतर खाली ॲन्युअल इन्कम टाकून घेतो। ॲन्युअल इन्कम भरल्यानंतर तुम्हाला पुढे ह्या बटनावर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्ही 4थ्या स्टेपवर रिडायरेक्ट व्हाल। आता बघा 4थ्या स्टेपवर आलेलो आहे मी। इथं ॲडिशनल डिटेल्समध्ये तुम्हाला तुमची कास्ट म्हणजे तुमची जात काय आहे, SC ST NT OBC कुठल्या प्रवर्गामधून तुम्ही येता याची डिटेल्स तुम्हाला इथं भरावं लागेल। मित्रांनो, तुम्ही जरी SC ST NT OBC असाल तर तुम्हाला इतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे। आणि तुम्ही जर इथं जनरल निवडलं तर तुम्हाला इथं कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं नसेल। जर तुम्ही अदर बॅकवर्ड क्लासमधील असाल किंवा मागासवर्गीय जाती जमातीमधून असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इथं देणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही तिथं सिलेक्ट करायचं
त्यानंतर 6 नंबर कॉलममध्ये तुम्हाला मेंबर फिजिकल डिटेल्स भरायची, जे हँडिकॅप वगैरे असतील त्यांच्यासाठी हा कॉलम आहे, तर ते याच्यामध्ये माहिती भरू शकतात आणि ऑदर स्किप करू शकतात. स्किप केल्यानंतर तुम्ही 7 नंबर कॉलममध्ये याल. इथं तुम्हाला क्रिटिकल इलनेस डिटेल्स भरायची, हेही मला भरायचं नाही म्हणून मी हा ऑप्शन स्किप करतो आणि 8 नंबर ऑप्शनवर येतोय. 8 नंबर ऑप्शनवर तुम्हाला मेंबर अटॅचड ऑल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि इथं डिटेल्स भरायची मेंबरची. तर 3 कॉलम येतील, एक शेवटचा तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं असेल आणि वरच्या 2 मध्ये तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून आणि जे आयडेंटिफिकेशन म्हणून 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर इथं आधार कार्डचा ऑप्शन इझिली अवेलेबल आहे म्हणून तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंटची इथं गरज येणार नाही, म्हणून तुम्ही इझिली आधार कार्ड इथं अपलोड करू शकतात. आधार कार्ड फर्स्टली तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करून घ्या PDF स्वरूपात, त्यानंतर तुम्ही इथं इझिली अटॅच करून अपलोड करू शकतात. इथं बघा तुम्हाला डॉक्युमेंट नंबरमध्ये काय टाकायचं, तर डॉक्युमेंट नंबरमध्ये तुम्ही आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इश्यू ऑफ डॉक्युमेंट डेटमध्ये तुम्हाला आधार कार्डवर असलेली इश्यू डेट टाकायची. तर तिन्ही कॉलममध्ये तुम्हाला सेम करायचं आहे आणि आधार कार्ड इथं अटॅच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डिक्लेरेशन येईल, पॉलिसी आणि टर्म्स त्या ॲक्सेप्ट करून तुम्ही सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल. OTP गेल्यानंतर तो OTP तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे. OTP सबमिट केल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमची रिक्वेस्ट ही रेशन कार्डमध्ये फॅमिली मेंबर ॲड करण्यासाठी तुमच्या तहसील किंवा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ऑफिसरकडेही फॉरवर्ड केली जाईल. त्यानंतर त्या ऑफिसरने व्हेरीफाय केल्यानंतर गेल्या 2 ते किंवा 7-8 दिवसामधून तुमचं फॅमिली मेंबर हे तुमच्या रेशन कार्डमध्ये ॲड होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमच्या रेशन कार्डमध्ये तुमचा फॅमिली